आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताच्या हृदयाचा गाभा. भक्तावर प्रेम कसं करावं, भक्ताने निष्ठा कशी दाखवावी, देवावरती नामस्मरण रूपी प्रेम केल्यानं देव भक्ताला कसा भाळतो असं सुंदर चित्र दाखवणारे, देवाच्या गळ्यातील ताईत असणारे, नामस्मरण भक्तीचा जगभर प्रचार प्रसार करणारे माझे नामदेव महाराज. या नामदेव महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठ्याचा असेल नसेल ते मला काही माहिती नाही, परंतु महाराज जीवनाचा खरा सार सांगून जाणारा असा हा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल नामदेव महाराज या अभंगामधून सांगून जातात, महाराज दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. प्रत्येकाने विषयाकडे पाहत असताना नामदेव महाराज संत आणि ते त्यांचं वेगळं कीर्तन हे असं न ऐकता आपण तुम्ही आम्ही नामदेव महाराज आहोत, आपण तुम्ही आम्ही एक तुकोबराय आहोत. आपल्या आयुष्यामध्येही दुःख येतं, साधू संतांच्याही आयुष्यामध्ये दुःख आलं, पण महाराज आमचं दुःख ज्यावेळी येतं त्यावेळी आमची परिस्थिती काय असते आणि साधू संतांना ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी त्यांची परिस्थिती कशी असते याचं सुंदर वर्णन करणारा, या दुःखामध्ये देवाला साथ घालून जाणारा आणि दुःखातच महाराज आम्हाला समजतं की आमचं देवाशिवाय या आयुष्यामध्ये कोणीही नाही. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज हक्कानं देवाला सांगता, देवा तुझा आणि माझा असं काय वैर आहे की माझ्या आयुष्यामध्ये एवढा दुःखाचा डोंगर तू द्यावास. हे मी सांगत नाही महाराज, नामदेव महाराज सांगतात. त्यामुळे आजचा अभंग ऐकताना, आजचं चिंतन ऐकताना प्रत्येकाने स्वतःला देवाला आपण ही विचारत आहोत हा भाव अंतःकरणामध्ये ठेवा. ठीक आहे ना. असो नामदेव महाराजांचा हा अभंग, परंतु आम्ही देवाला हक्कानं का विचारू नये, देवा एवढं काही भजन करतो, एवढं काही कीर्तन करतो, एवढं सुंदर आयुष्य जगलं, परंतु देवा एवढं दुःख माझ्या आयुष्यामध्ये का, हा प्रश्न तुम्हा मला सुद्धा पडला पाहिजे महाराज. आणि ज्यावेळी एका भक्ताला हा प्रश्न पडतो ना त्यावेळी तो भक्त देवाला हक्काने सांगतो, ऐसी काळी चित्ती आले तुझ्या. देवा मुद्दाम काळाच्या हातामध्ये तू ढकलायला गेलास, अरे काळ हाताशी येतोय, मला काळाच्या मुखाशी तू घालतोय, असं तुझ्या चित्तामध्ये काय निर्माण झालं. कारण देवा तूच जर आमची कीव केली नाही, जर तूच आमच्यावर दया दाखवली नाही तर महाराज देवाला धावा करून तरी काय उपयोग आहे. ठीक आहे ना. जर ज्या भक्ताला माझा देवच आपलाच आहे हे सांगून जर भक्ताला देवानं बाजूला केलं तर हे भक्ताला आवडत नाही महाराज. ठीक आहे ना. कारण एक भक्त फक्त देवावर अवलंबून आहे, म्हणून तो म्हणतो, देवा तुझी आम्ही केली होती आशा, बर्वे ऋषी केशा कळू आले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, जर माझ्या आयुष्यामधून तू जर मला बाजूला करत असेल तर देवा यापेक्षा मला मरण आलेलं बरं. मला मरणाच्या दाराशी दे देवा, का नामा म्हणे माझे करा तुम्ही किव, नाही तर जीव घ्यावा माझा. म्हणून नामदेव महाराज शेवट मरणापर्यंत पोहोचतात, जर देवा तू माझ्या आयुष्यात नसतील तर मला मरण आलेलं स्वीकार्य आहे. विठ्ठल विठ्ठल. सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे महाराज. अभंगाचं गोड चिंतन मांडत असताना आयुष्य तुम्ही आम्ही जगतो, कोणाचा तरी आदर्श घेऊन जगतो. नेहमी जीवन असं असावं महाराज, आमच्या जीवनात कुणाचा तरी आदर्श आमच्या डोळ्यासमोर असावा. तुकोबाराय असो, ज्ञानोबाराय असो, माझ्या साधू संतांनी सुंदर आयुष्य जगलं महाराज. आम्ही मोठ्या हक्कानं गादीवरती उभं राहून ज्ञानोबाराय चरित्र सांगतो, तुकोबाराय चरित्र सांगतो, अनेक साधू संतांबद्दल बोलतो महाराज, परंतु आमचं बोलणं आणि समाजात उभं राहणं महाराज हे फक्त बोलण्यापुरतच आहे. ठीक आहे ना. जर आम्हाला एखाद्यानं सांगितलं नाही नाही, जर तुकोबारायांनी आपल्या आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी असेल, सगळी संपत्ती असेल, हे ज्यावेळी समाज मायबाप संकटामध्ये आला, ज्यावेळी समाजावरती महादुष्काळाची वेळ आली, त्यावेळी तुकोबारायांनी होतं नव्हतं ते सगळं महाराज समाजाला देऊ केलं, स्वतःकडे काही ठेवलं नाही. असं जर आता बसलेल्यांच्यातनं जर एखादा आला आणि उठला, महाराज असं असं मार्गावरती संकट आलेलं आहे, काही करा काही करा, आता आमचा काहीच पर्याय नाही, जे काही तुमच्याकडे असेल ते सगळं इथं दान करा. महाराज आमच्यात आहे का धाडस तेवढं? आमच्यात तेवढं धाडस नाही ना महाराज. कारण आमच्या हातातली एक बांगडी जरी खाली पडली, कानातले एखादं जरी कुठं हरवलं तर महाराज दिवसभर आमचा जीव खालीवर होतो का. सोन्याचं पडलं, सोन्याचं गेलं, आमक्यानं नेलं, चोराने नेलं, ते नेलं तरी महाराज काय काय नाही, इतका मोठा धक्का बसतो, त्या धक्क्यातनं सुद्धा सावरायला वेळ जातो महाराज. त्याचं कारण एक आहे, आम्ही या संसारामध्ये अडकलेलो आहोत, आमचा जीव त्याच्यामध्ये आहे महाराज. त्यामुळे तुकोबारायांसारखं
जगणं हे आम्हाला जमणार नाही. आणि मी हे स्पष्ट गादीवरून आणि लाईव्ह सांगते महाराज, हे आमचं आयुष्य आहे. आम्ही फक्त बोलणारे आहोत. मायबाप हो, ते जर आमच्या आचरणात आलं तर मला असं वाटतंय आम्ही लवकरच तुकोबराय हो, नाही का? परंतु एवढं सुद्धा ते सोपं नाही. कारण तुकोबराय मायबाप हो भगवंत रूप जेव्हा झाले ना, त्यावेळी देवाशिवाय त्यांचं कोणी नव्हतं हो. त्यावेळी तुकोबराय जगालाही सांगतात, आता आम्ही आमचे राहिलेलोच नाही, आम्ही फक्त देवाचे झालो. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण भक्ती सांगावी. अहो भक्तीनं देव सुद्धा आपलाच होतो. नामदेव महाराजांच्या भक्तीमध्ये कीर्तनामध्ये मायबापो एवढा अधिकार होता. त्या नामाच्या भक्तीच्या अधिकारानं मायबापो नामदेवांच्या कीर्तनात देव सुद्धा नाचत होता. मायबापो ठीक आहे ना, देवाला नाचावं, नामदेवाने कीर्तन करावं, जनीला सांगावं अहो तुम्ही हा अभंग बोला. मायबापो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे देवा बोला नाचता हो नाचता देवाचा गळला पितांबरा. ही अवस्था आहे का देवाची महाराज, ठीक आहे ना. एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवंती, माझा राजा गोपाळासी सुंदर असं वर्णन आहे महाराज. सर्व साधू संत बालवंटामध्ये गोळा व्हावे, देवाच्या नामस्मरण भक्तीमध्ये तल्लीन व्हावे. ही भक्ती इतकी सुंदर आहे ना, ही नामदेवांना भावली. नामदेवाच्या मुखामध्ये नामस्मरण चालू झालं, कीर्तन चालू झालं की महाराज देवाला सुद्धा वेळ लागायचं हो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. एवढे नामदेव महाराज देवाच्या जवळ, परंतु देवा काय सांगावं काय सांगावं. आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येत असतात आणि हा दुःखाचा प्रसंग ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये येतो ना, त्यावेळी नामदेव महाराजांना सुद्धा प्रश्न पडतो, देवा कायम तुझ्या जवळ आहे, कायम तुझ्या जवळ आहे, कायम तुझ्या भक्तीमध्ये. मग देवा माझ्या आयुष्यात असा प्रसंग माझ्यावरती काय येवा, याचं सुंदर वर्णन महाराजांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केलं. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य